जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं पर्यटकांच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला. काही पर्यटकांचा मृत्यू तर काही पर्यटक जखमी झाल्याचं वृत्त. दहशतवाद्यांचा शोध सुरू. मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांचा समावेश. तर हल्ल्यात 2 पर्यटक जखमी झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची श्रीनगर इथं जम्मू काश्मीरच्या सुरक्षा आढाव्यासाठी तातडीची बैठक सुरू. जम्मू काश्मीरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशभरातल्या सर्वपक्षीय नेत्यांकडून भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना सोडणार नाही, पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात पोहोचले. उभय देशांमध्ये सहकार्याच्या अपार संधी असल्याचं पंतप्रधानांचं निवेदन. अमेरिका भारताकडे भागीदार म्हणून सन्मानाच्या दृष्टिकोनातून बघतो. दोन्ही देशांकडे परस्परांना देण्यासारखं बरंच काही असल्याचं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचं प्रतिपादन. भारतासारख्या लोकशाही देशात जनतेनं निवडून दिलेल्या संसदेला सर्वोच्च अधिकार. संविधानानेही संसदेला सर्वोच्च स्थान दिल्याचं मत उपराष्ट्रपतींनी केलं व्यक्त. वक्फ सुधारणा कायदा गरीब मुस्लिमांना हक्क मिळवून देणारा, मात्र असत्य पसरवून विरोधक मुस्लिम समाजाची दिशाभूल करत असल्याचा अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांचा मुंबईत आरोप. गोसीखुर्द प्रकल्पासाठी 25,972 कोटी रुपयांच्या सुधारित तरतुदींना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय. आणि नव्या अभ्यासक्रमात प्राथमिक इयत्तांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याला तुर्तास स्थगिती. लवकरच नवा शासन आदेश जारी होणार, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी श्वेता.